राज्यभरातून शेकडो किलोमीटरचा प्रवास करून वारकऱ्यांचा महासागर विठूनगरी पंढरीमध्ये दाखल झालाय। संपूर्ण पंढरपूरचा परिसर विठ्ठल विठ्ठल नामाच्या गजरामध्ये सध्या तल्लीन झाल्याचं पाहायला मिळत आहे। तर पंढरपुरात विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा संपन्न झाली। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सपत्नीक विठ्ठल रुक्मिणीची महापूजा केली आहे। नाशिकमधील सटाण्याचे अहिरे दाम्पत्य हे मानाचे वारकरी ठरले। बाळू अहिरे आणि आशा अहिरे यांना मुख्यमंत्र्यांच्या सोबत महापूजेचा मान मिळालेला आहे। यंदा चांगला पाऊस होऊ दे, बळीराजावरील संकट दूर कर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विठ्ठलाला हे साकडं घातलेलं आहे। तर चंद्रभागेच्या तीरी सध्या वैष्णवांचा मेळा जमल्याचं पाहायला मिळते। पंढरपुरात विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते संपन्न झाली। मुख्यमंत्र्यांनी सपत्नीक ही शासकीय महापूजा केली। त्यानंतर अहिरे दाम्पत्य हे मानाचं वारकरी ठरलेले आहेत। चंद्रभागेच्या तीरी आज वैष्णवांचा मेळा पंढरी नगरीमध्ये वारकरी जमल्याचं पाहायला मिळते। लाखोंच्या संख्येने वारकरी आपल्या लाडक्या विठुरायाचं लाडक्या रुक्मिणीचं दर्शन घेण्यासाठी पंढरपूरच्या नगरीमध्ये दाखल झालेले आहे। टाळ मृदुंगाचा गजर सुरू आहे आणि या टाळ मृदुंगाच्या गजरामध्ये संपूर्ण पंढरीचं वातावरण भक्तिमय झाल्याचं चित्र काल रात्रीपासून पाहायला मिळत आहे। आपल्या लाडक्या विठुरायाचं सावळ्या विठुरायाचं हे नेत्रदीपक रूप आपल्या डोळ्यामध्ये साठवण्यासाठी जे वारकरी गेल्या कित्येक दिवसांपासून हजारो शेकडो किलोमीटरचा प्रवास करत विठ्ठलाच्या भेटीची आस धरून पंढरीच्या दिशेने निघालेले आहेत ते वारकरी पंढरपूर नगरीमध्ये पोहोचलेले आहेत। श्री रुक्मिणी पांडुरंग देवता आशीर्वाद प्राप्त्यर्थम मनीक्षित मनोकामना परिपूर्तये श्री रुक्मिणी पांडुरंग देवता प्रतिवार्षिक विहित आम महाराष्ट्र जनतातः प्रतिनिधित्वेन अद्य श्री रुक्मिणी पांडुरंग देवता गणेश संघटनादि स्मरण पूजनाकाशंच करिष्ये गंधपुष्पं समर्पयामि नमस्करोमि शंखाय नमः गंधपुष्पं समर्पयामि नमस्करोमि घंटिकाय नमः
सकल पूजार्थे गंधपुष्पं समर्पयामि नमस्करोमि धूपं दीपं कल्पयामि नैवेद्यार्थे शर्करां निवेद्यं निवेदयामि नमस्करोमि अपवित्र पवित्रो वा सर्वावस्थांगतोवा यस्मरे कुंडलीकाक्षर समाय अभ्यन्तरशुद्धिः संशोधकेन आत्मानं प्रोक्षेत पूजाद्रव्याणि संप्रोक्ष अतध्यानम् महेश तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अतिशय आनंदाचा आणि भाग्याचा दिवस आहे. कारण सलग तिसऱ्यांदा आषाढी एकादशी निमित्त पांडुरंगाची आणि रुक्मिणीची पूजा करण्याचा मान मला मिळाला आणि एकदा नाही 4 पिढ्या माझे बाबाही होते पूजेला. 4 पिढ्या हा 3 वर्ष सातत्याने पांडुरंगाच्या आशीर्वादाने आपल्या सगळ्यांच्या जनता जनार्दनाच्या आशीर्वादाने ही शासकीय महापूजा करण्याचं भाग्य मला लाभलं. त्याबद्दल मी आपल्या स्वतःला भाग्यवान समजतो. पांडुरंगाची कृपा आहे, आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद आहेत आणि त्याचमुळे या सगळ्या गोष्टी शक्य होतात. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.